नमस्कार. हाय डॉक्टर या सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मशाक सर, जे नेत्रतज्ञ आहेत, डोळ्याचे तज्ञ डॉक्टर आहेत. आपण त्यांच्यासोबत आज डोळ्याच्या आरोग्याविषयी, डोळ्याच्या समस्येविषयी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की डोळ्याची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे. तत्पूर्वी डॉक्टर, कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्याबद्दल एक थोडी ब्रीफ मध्ये माहिती द्या आम्हाला. नमस्कार, मी डॉक्टर अझीम मशाईक. माझी स्पेशालिटी डोळ्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये माझं MBBS आणि MS ऑप्थॅल्मॉलॉजी झालेलं आहे आणि कॉर्निया, ग्लॉकोमा आणि ऑक्युलर ऑन्कॉलॉजीमध्ये मी फेलोशिप केलेली आहे आणि गेले 3-4 वर्ष मी लातूरमध्ये प्रॅक्टिस करत आहे. आणि सिग्मा हॉस्पिटल आय आणि ENT हॉस्पिटल हे आम्ही हायटेक सिटी स्कॅन सेंटरच्या बाजूला, रमाट ऑफिसच्या बाजूला, नाना नानी पार्क रोड, सावेवाडीमध्ये सध्या शिफ्ट झालेलो आहोत गेल्या 15 दिवसाखाली आणि सध्या आता आम्ही इथे कंटिन्यू करणार आहोत. बढिया. तर डॉक्टरांचा अनुभव खूप मोठा आहे आणि हे सरांचं सिग्मा हॉस्पिटल मागील 15 दिवसापासून इथे कार्यरत आहे. तर सर, डोळ्याच्या अगदी बेसिक समस्या, तर जे काही दुसरं दिसतं डोळ्याला, ते काय असू शकते किंवा काय त्याची समस्या असते? कसे सर, रुटीन मध्ये आमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यांच्या काही बेसिक अडचणी असतात. त्याच्यामध्ये कॉमन म्हणजे जसं आहे की पेशंटला दूरचं अस्पष्ट दिसतं, जे तरुण पिढी असते, आणि जे थोडे वयस्कर असतात त्यांना दूरचं किंवा जवळचं कमी दिसण्याची कंप्लेंट असते. आता ह्याच्या पाठीमागे वेगवेगळे कारण असतात. जर काही पेशंटला डोळ्यांचा चष्म्याचा नंबर असेल तर पेशंटला दूरचं अस्पष्ट दिसू शकतं. जे पेशंट 40च्या वरती असतात वयाने, त्यांना वयामानानुसार जवळचा पण चष्मा असतो, त्याच्यामुळे दूरची आणि जवळची नजर त्यांची थोडी कमी असू शकते. त्यात त्यांना दूरचा प्लस जवळचा चष्मा असू शकतो किंवा केवळ फक्त प्लस जवळचा चष्मा असू शकतो. तर मोस्ट कॉमन कॉज जर तुम्ही आपलं ठरवलं तर डोळ्याचा चष्म्याचा नंबर असतो. दुसऱ्या कारणामध्ये काही पेशंटला डोळ्यामध्ये जंतुदोष झाला असेल, बरोबर, किंवा पेशंटला मोतीबिंदूचा त्रास झाला असेल, किंवा पेशंटच्या जसं काळ्या कुबळाचे काही आजार असतात, केराटोकोनस आहे, कॉर्नियल अल्सर आहे, कॉर्नियल इक्टेशी आहे, असे काही आजार. त्यासंबंधी थोडी जसं केराटोकोनस हा तरुण पेशंट मध्ये पाहायला जाणारा आजार आहे, जास्त तरुणामध्ये, आणि ह्याचा इन्सिडन्स कमी आहे. पण कसं आहे, नंबर ऑफ पेशंट्स वरती डिपेंड करतं. काही पेशंट्सला थोडं वयाच्या लवकर जाणवतो, काही लोकांना थोडासा जवळ जाणवतो, म्हणजे वयाच्या 18-20 वर्षाच्या वेळेस नोटीसला येतो. तसंच कॉर्नियल अल्सर वगैरे हे जे आजार आहेत, काही ट्रोमा झाली, काही फॉरेन बॉडी कॉन्टॅक्ट आला, जसं आज आपल्याकडे काम करणारे शेतकी वर्ग असतात किंवा केमिकल फॅक्टरीमध्ये वगैरे काम करणारे जे लोक असतात, त्यांना ते केमिकल कॉन्टॅक्ट मध्ये येऊन, फर्टिलायझरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन, किंवा शेतामध्ये काम करत असताना झाडांचा पाचोळा गेल्यामुळे जे जंतुदोष होतो त्याचे काही कॉर्नियल अल्सर्स मध्ये येतात. काही म्हणजे व्हायरल इन्फेक्शन्स असतात. तिसरं जे म्हणतो आम्ही, जसं मोतीबिंदूचा आजार हा फार कॉमन आहे. त्याचा आणि वयाचा काही आता संबंध राहिलेला नाहीये. कमी वयामध्ये पण मोतीबिंदूचे पेशंट आढळत आहेत आणि वयाच्या 50-60 वर्षाच्या नंतर हा फार कॉमन आजार आहे. तिसरं म्हटलं तर काचबिंदूचा पण आजार असतो काही लोकांना. काचबिंदू सर क्युअर होतो का 100%? कसे सर, काचबिंदूच्या तुम्ही कुठल्या स्टेज मध्ये पेशंट डॉक्टरशी कन्सल्ट करतो त्याच्यावरती त्याची ट्रीटमेंट फार डिपेंडंट असते सर. जसं काही पेशंट्स ऍक्सिडेंटल फंडिंग असतात, त्यांना काही माहिती नसतं, ते पेशंट आलेले असतात दुसऱ्या कारणाने, जसं डोळा कचकच करतो, डोळा लाल होतो, किंवा दिसायला जवळचा दूरचा अस्पष्ट आहे. त्यांचा हेतू मला काचबिंदू आहे म्हणून आलेला नसतो पेशंट. तो आलेला असतो की मला काही डोळ्यांना त्रास होतोय, त्या डोळ्यांना कशामुळे त्रास होतो. तेव्हा जेव्हा आपण चाचणी करतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की पेशंटला काचबिंदूचा त्रास आहे, आणि पेशंट कुठल्या कंडिशन मध्ये ते डायग्नोज होते त्याच्यावरती मग ट्रीटमेंट चेंज होते. काही लोकांना मेडिकल मॅनेजमेंट असते, काही लोकांना सर्जिकल मॅनेजमेंट असते. ते पेशंट टू पेशंट व्हॅरी होत. सर, सध्या स्क्रीन टाइम हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की लहान लेकरं देखील मोबाईल खूप वापरत आहे. तर याचा इम्पॅक्ट डोळ्यावर किती होतोय आणि ते किती वापरलं पाहिजे किंवा वापरलंच नाही पाहिजे, किंवा लहान मुलाला मोबाईल देऊच नाही, असं काही? सर कसं असते, काही गोष्टी जशा पोस्ट कोविड नंतर भरपूर लोकांचं एज्युकेशन म्हणा, भरपूर लोकांचं स्कूलिंग म्हणा, आणि भरपूर लोकांचं हे स्क्रीनवरती झालेलं आहे. बरोबर. त्याचा काही आमच्याकडे असं प्रॉपर डाटा किंवा रिसर्च नाहीये.
पण जसं आपल्या पेशंट आढळण्यात आलेले आहेत की जे लहान मुलं जास्त वेळ स्क्रीनवरती वेळ घालवत होते त्यांच्यामध्ये मायनस नंबर हा वाढलेला आहे. ज्यांना अगोदर चष्म्याचा नंबर होता किंवा ज्या लोकांना चष्म्याचा नंबर नव्हता त्यांना पण मायनस नंबर आढळलेला आहे. त्याच्यामध्ये 2 कारण असू शकतात. एक तर आपण स्क्रीन फार जवळून पाहतो आणि दुसरं आपण टक लावून बघितल्यामुळे डोळ्यावरती कंटिन्युअसली ताण बसतो. त्याच्यामुळे पण मायनस नंबर लागण्याचे चान्सेस असतात. आणि मल्टिपल गोष्टी रोल प्ले करतात सर, की तुम्ही 24 आवर्स मध्ये किती वेळ स्क्रीन वरती घालवता, स्क्रीन किती मोठी आहे, मोबाईल पेक्षा जर तुम्ही लॅपटॉप किंवा टीव्ही वरती जास्त वेळ घालवला आणि डिस्टन्स दूर ठेवून तुम्ही वापर केला तर तेवढा परिणाम होत नाही जेवढा आपल्याला छोट्या स्क्रीन वरती होतो. एक फार छान टर्म आहे कॉम्प्युटर विजन सिंड्रोम म्हणून, ते आपल्याला गुगल वरती भेटून जाईल. त्याच्यामध्ये त्यांनी जसं आपल्याला शाळेत सांगायचे की हे डूज आणि डोंट्स तुम्ही फॉलो करा, ते जर तुम्ही डूज अँड डोंट्स फॉलो केले तर तुमच्या डोळ्यावरती ताण पण कमी राहील आणि जसं सांगितलं जातं गोड कमी खाल्लेलं चांगलंच असतं, तसं स्क्रीनचा कमी वापर केलेला पेशंटसाठी चांगलंच आहे. डोळ्यासाठी चांगलीच आहे. Yes. तर एक लहान मेसेज मुलांसाठी तुम्ही काय द्याल? माझं एवढंच आहे की आउटडोर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी जेवढी तुम्ही करू शकता तेवढं करा आणि जेवढं तुम्ही स्क्रीनचा वापर मिनिमम ठेवतात आणि हार्ड बुक आणि हार्ड कॉपी वरती जर तुम्ही जास्त फोकस ठेवतात ते तुमच्यासाठी लॉंग टर्म साठी चांगलं राहील. स्क्रीनचे फायदे पण आहेत, नुकसान पण आहेत, पण नुकसानचा कोटा थोडासा जास्त. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनचं प्रमाण कमी केलं पाहिजे, वापरापुरतं कमी करा, त्याचबरोबर तुम्ही बुक्स वर जास्त लक्ष केंद्रित करा. सर दुसरा प्रश्न असा आहे की डायबेटिकच्या पेशंटमध्ये रेटिनोपॅथी आणि मोतीबिंदूचं प्रमाण जास्त असतं, तर त्यांनी काळजी कशी घेतली पाहिजे किंवा ते होणार मग तो त्याला कसं प्रिव्हेंट करता येईल? सर कसं आहे, प्रत्येक डायबेटिक पेशंट मध्ये डायबेटिक ऑफ्थॅल्मिक डिसीजेस भेटणं फार कॉमन नाहीये. पण आमचं कसं असं म्हणणं असतं जर पेशंट कधी ऍक्सिडेंटल डायबेटिक फाइंडिंग असते, कारण पेशंट रॅन्डमली जातो आणि चेक करतो तेव्हा त्याला आढळून येतं की त्यांना डायबिटीज आहे. तर आम्ही अशा पेशंटला पर्सनली 4 गोष्टींचं ऍडवाइस देतो. एक, रुटीनली तुम्ही वर्षाला एकदा डोळे चेक करत जा, चष्म्याचा नंबर आणि इन जनरल चेकअप करत जा. वर्षातून एकदा रेटिना चेकअप करणं मस्ट आहे, कारण जेवढं अर्ली डिटेक्शन होईल तेवढं लोकल ट्रीटमेंट कम्फर्टेबल असतं. तिसरं, तुमची जी शुगरची व्हॅल्यूज आहेत जास्त डिअरेंज होऊ देऊ नका. मेडिकेशन्स पेक्षा डाएटरी चेंजेस, लाईफस्टाईल चेंजेस वरती तुम्ही फोकस करा. आणि डायबेटिक पेशंट मध्ये ना इन्फेक्शन आणि बाकीच्या गोष्टींचे पण चान्सेस जास्त असतात. त्याच्यात आम्ही त्यांना एवढंच म्हणते की हायजीन जेवढं तुम्ही मेंटेन ठेवणार, वारंवार कपडा न लावणे, न चोळणे, थोडं दूर डोळ्यांच्या ठिकाणापासून डिस्टन्स मेंटेन ठेवणे, गाडीवरती वगैरे प्रवास करत असताना प्रोटेक्टिव्ह गिअर्स जसं गॉगल आहे, हेल्मेट आहे याचा वापर करणे. आणि शुगरचं कसं आहे, शुगर असेल किंवा बीपी असेल हे रेंज मध्ये ठेवलेलं त्यांना कधीही चांगलं आहे. तर एवढी जर त्यांनी काळजी केली तर त्यांना डायबिटीस रिलेटेड डोळ्यांचे प्रॉब्लेम होण्याची शक्यता कमी असते. आणि जर झालीच किंवा आढळून आलीच तर लवकर ट्रीटमेंट घेतलेलं कधीही चांगलं असतं, त्यांना अंगावरती काढून करता येईल. बरोबर. सर दुसरा एक कॉमन प्रश्न आहे की चष्मा लागण्याचा काय टाइम असतो किंवा बरेच पेशंट असतात की 1-2 वर्ष त्यांना डोकेदुखीचा त्रास असतो किंवा त्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे, आणि असे पेशंट तुमच्याकडे न येता बाहेर मेडिकल औषधे घेतात किंवा बरेच दिवस हे अंगावर टाकतात सपोज, आणि बऱ्याच दिवसानंतर एखाद्या वेळेस तुमच्याकडे ऑप्थॅल्मिस्टॉलजिस्टकडे कन्सल्ट करतं, त्यांना कळतं की चष्मा लागू शकतो यांना किंवा तसा प्रॉब्लेम आहे. तर या संबंधी तुम्ही काय सांगता? कसं असतं, युजली हेडेक हा फार लेस कॉमन कॉज आहे चष्म्याचा. आमच्याकडे जे स्पेसिफिक पेशंट्स येतात त्यांची एक कंप्लेन असते, जसं शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल किंवा त्यांच्या टीचर असतील, ते स्पेसिफिकली सांगतात पॅरेंट्सला की मला जे दिसत नाही बोर्डावरचं ते माझ्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला स्पष्ट दिसतं, पण मी जेव्हा त्याच बेंचवरती बसून त्या डिस्टन्स वरती बोर्डकडे पाहतो तर मला काही शब्द अस्पष्ट दिसतात किंवा मला दिसतच नाही. आमचं पॅरेंट्सला किंवा पेशंटला हे म्हणणं असतं की तुम्हाला डाऊट जरी मनात असेल तर चेक करून घेतल्याने तुम्हाला नुकसान होत नाही.
जर तुम्ही लोकल ऑप्टिकल शॉपमध्ये किंवा लोकल मेडिकल शॉपमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेताय तर तुम्हाला टेम्पररी सिम्प्टोमॅटिक रिलीफ भेटेल, पण तुमचं डायग्नोसिस व्यवस्थित होणार नाही आणि तुम्हाला ट्रीटमेंट व्यवस्थित भेटणार नाही. 90% लोकांना चष्मा नसतो, डोळ्यावरती पडणाऱ्या ताणमुळे त्यांना पाणी येणे, कचकच होणे, लाल होणे किंवा थोडंसं आगदुख दिसणे होतं. पण जे 10% लोक असतात ऍटलिस्ट त्यांना तर अर्ली डायग्नोसिस झाला तर त्यांना पुढचे काही कॉम्प्लिकेशन्स टाळता आहेत. बरोबर. तर दृष्टी आहे तर जग आहे, डोळे सुरक्षित तर आपण जग पाहू शकतो. सर, डोळ्याचे काही दुर्मिळ आजार आता देखील भारतामध्ये बरेच लोक अंध आहेत. काय रिझन आहे त्यांचं? गव्हर्नमेंट त्यांच्याकडे लक्ष देत नाही किंवा त्यांचा निष्काळजीपणा आहे किंवा तुमची ट्रीटमेंट खूप खर्चिक आहे, असं काय आहे का? नाही सर, कसं आहे, आता डोळ्यांचं जर आपण ओव्हरऑल स्ट्रक्चर पाहिलं, इंडियन गव्हर्नमेंटनी भरपूर गोष्टींसाठी त्यांना महात्मा फुले योजना आहे, डिस्ट्रिक्ट ब्लाइंडनेस कंट्रोल प्रोग्राम आहे, आणि जेवढे कॉम्प्लिकेटेड आजार आहेत ते कॉम्प्लिकेटेड आजार इन्स्टिट्यूट लेवलवरती, जसं महाराष्ट्रामध्ये पाहिला PBMA देसाई म्हणून पुण्याला एक इन्स्टिट्यूट आहे, गणपती नेत्रालय जालनामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, मुंबईमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, नाशिकमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, जसं लातूर पासून LV प्रसाद मध्ये एक इन्स्टिट्यूट आहे. अशा इन्स्टिट्यूटमध्ये प्लस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा जे कॉम्प्लिकेटेड आजारांची ट्रीटमेंट आहे ती महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत येते. गव्हर्नमेंट त्यांच्याकडून पूर्णपणे प्रयत्न करत आहे, पण पेशंट्स आज झालेले सर, जसं प्रायव्हेटमध्ये लातूरमध्ये सगळ्या प्रकारच्या आजारांचे उपचार उपलब्ध आहेत, पण पेशंट पर्सनल रिझन्स म्हणा किंवा पेशंट मिसगायडन्स म्हणा किंवा पेशंटला काही गोष्टींचा विश्वास नसतो किंवा त्याच्या मनामध्ये त्याच्याबद्दल थोडं भीती असते, निगेटिव्ह असतं. आता काही पेशंट आमच्याकडे जसे येतात काचबिंदूचे असतील किंवा काळ्या बुबळाच्या आजारचे असतील, ते लास्ट स्टेजला येतात. ओके. म्हणजे काळ्या गुळामध्ये कळत नाही का आजार आहे किंवा ते लक्षात येत नाही का? युजली जर ते कुठल्याही डोळ्यांच्या डॉक्टरांना कन्सल्ट करतील तर ते बेसिक डायग्नोसिस तर सगळेच डॉक्टर म्हणजे देऊ शकतो. गुगळ काळच असतं, त्याच्यात पांढरपणा येतो, काळा गुबा कमजोर होऊन जातो, त्याच्यामध्ये इन्फेक्शन पांढरा पडू शकतो, मार लागल्यामुळे पांढरा पडू शकतो, केमिकल इंजेक्शनमुळे पांढरा पडू शकतो, आणि त्यांचं जे गुबं पांढरं पडतं काही कारणास्तव त्याला आपण केराटोप्लास्टी म्हणजे कॉर्नियल ट्रान्सप्लांट सर्जरी करून त्यांना विजन रिकव्हरी देऊ शकतो, आणि त्याचे आउटकम पण 60-70% सक्सेसफुलच असतात. पण आणि ते काही जास्त खर्चिक नाहीये बाकी आजारांसारखं. 50,000 मध्ये तुम्हाला बेस्ट पेक्षा तुम्हाला सोल्युशन होऊन जातं. फक्त पेशंटचं एवढंच असतं की त्यांचे एक्सपेक्टेशन फार जास्त असतात, आणि आजारांना कसं आहे, फक्त एक सिंगल आजार असेल तर त्याला उपचार करणं सोपं राहतं. त्याच्यात मल्टिपल आजार होतो, तुम्ही वाट पाहताय आणि लोकल ट्रीटमेंट घेताय मेडिकल शॉप मधून किंवा लोकल डॉक्टर कडून, आणि सगळं कॉम्प्लिकेशन झाल्याच्या नंतर तुम्ही अपेक्षा ठेवताय की आउटकम पॉझिटिव्ह भेटला पाहिजे, तर त्यात डॉक्टर्सची पण काही लिमिटेशन्स असतात. पेशंटला आमचं ऍडवाइस एवढंच असतं की अर्ली डिटेक्शन आणि अर्ली ट्रीटमेंट सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्याने तुमचं व्हिज्युअल रिकव्हरी चांगली असते आणि तुमचं आउटकम पण चांगलं असतं. ते तुम्हाला फायनान्शियली, मेंटली, इकॉनॉमिकली सगळ्या गोष्टीने तुम्हाला बेटर ऑप्शन असतात. सर, आणखीन एक गोष्ट आहे की मोतीबिंदूच्या ऑपरेशन मध्ये लेन्स हा जो काही प्रकार असतो, टेक्निकल विषय येतो, तर ती किती महत्वाची असते? आणि लेन्स साठी तर बऱ्याच बाया म्हणतात की आम्ही 50,000 रुपये लेन्स घेतली, आम्ही 10 लेन्स घेतली, तर काय त्याच्यामध्ये लेन्स किती महत्वाचे आहे आणि त्याच्या प्राइस नुसार त्याची क्वालिटी बदलत जाते का? सर, हा प्रश्न आम्हाला 99% पेशंटचा हा प्रश्न आम्हाला असतो. मोतीबिंदूचा आजारमध्ये बेसिकली आपण काय करतो, जे डोळ्यामध्ये आपली नैसर्गिक लेन्स आहे त्याच्यामध्ये पांढरटपणा किंवा धुसरपणा आलेला आहे काही कारण असतो, तर ती लेन्स आपण काढत आहे आणि त्याच्या ठिकाणी आपण दुसरी एक आर्टिफिशियल लेन्स इम्प्लांट करत आहे. त्या आर्टिफिशियल लेन्सची जी मटेरियल बनवण्यामध्ये क्वालिटी वापरली जाते, जसं आपलं सुती कपडा वेगवेगळ्या कंपनीचा वेगवेगळ्या क्वालिटीचा आहे, तसं त्याचं जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल वेगवेगळ्या कंपनी आपल्या रिसर्च नुसार, आपल्या पेटंट नुसार बनवतात. परंतु त्या लेन्स लाईफ, सपोज एक खूप कमी किमतीची लेन्स आहे, तर त्याची लाईफ किती असू शकते? सर, लाईन्स तुम्ही कुठल्याही कंपनीच्या किती किमतीची टाका, त्याची लाईफ लॉंगच असते. पण त्याच्यामध्ये काही लोकांना डोळ्यावरती पांढरटपणा येणे किंवा डोळ्यामध्ये त्यांना कसं, शेवटी ते फॉरेन मटेरियल आहे, कोणाला सूट होईल 99.99% तो पेशंटला सूटच नसतो.
0.001% चान्स असतं की पेशंटला तो सूट होत नाही, तर तो थोडासा पांढरात पडतो, पण त्याला पण आपण रिप्लेस करू शकतो. पण लेन्स XYZ कंपनीची आहे म्हणून ती लाईफ लॉंग टिकेल, किंवा ABC कंपनीची आहे म्हणून ती 10 दिवसच टिकेल असं नसतं सर. लेन्स आपण आपल्या फायनान्शियल स्टेटसनुसार जे तुम्हाला परवडत आहे ती लेन्स तुम्ही डोळ्यामध्ये टाकू शकता. व्हिज्युअल आउटकम हा लेन्स पेक्षा पाठीमागच्या रेटिनावरती जास्त निर्भर करतो. जर तुमच्या रेटिनाची कंडिशन चांगली असेल तर मग तुम्हाला आउटकम चांगलाच येतो. जर तुमच्या रेटिनाच्या मध्ये काही कॉम्प्लिकेशन असतील, तुमच्या काळा बुबुळामध्ये काही आजार असतील, किंवा तुम्हाला काचबिंदूचा काही आजार असेल, सोबत तुम्हाला रेटिनामध्ये काही प्रॉब्लेम असतील, तर अशा पेशंटमध्ये पोस्ट सर्जरी विजन थोडस कमी असू शकतं. पण त्याचा आणि लेन्सचा डायरेक्ट संबंध तेवढा नसतो, फक्त जी क्वालिटी असते पाहण्यामध्ये, जसं कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी म्हणतो आम्ही, ती कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी मटेरियल वरती चेंज होते. आणि आजकाल मार्केटमध्ये नवीन रिसर्चमुळे वेगवेगळे प्रकारच्या लेन्सेस आलेले आहेत. जसं मेजॉरिटी क्लासिफिकेशन असतं मोनोफोकल लेन्स, ज्याच्यामध्ये आपली दूरची नजर ऑलमोस्ट क्लिअर होऊन जाते, जवळसाठी तुम्हाला चष्मा वापरावा लागतो. दुसरी असते EDOF म्हणतात, एक्सटेंडेड डेप्थ फोकस लेन्स, त्याच्यामध्ये दूरचं आणि इंटरमिडिएट विजन आपलं इंटरमिडिएट जे आपलं कॉम्प्युटरचं ते क्लिअर राहतं. आणि मल्टीफोकल ट्रायफोकल लेन्सेस असतात, त्याच्यामध्ये आपलं दूरचं, जवळचं आणि इंटरमिडिएट विजन पण क्लिअर होऊन जातं. फक्त काही पेशंट्सला हॅलोसची कंप्लेन असते, थोडस ते चमकतं थोडस, पण त्याच्यापेक्षा जास्त काही प्रॉब्लेम नसतो. आणि कसं आहे, वेगवेगळ्या कंपनीचे चार्जेस त्यांच्या क्वालिटीनुसार आहे. तर त्याच्यामध्ये आता लोकांचा फार मोठा गैरसमज आहे, ऑपरेशन म्हणजे फक्त लेन्सचे पैसे, असं नसतं. ऑपरेशन म्हणजे त्याच्यामध्ये लेन्स प्लस सर्जन चार्जेस असतात, OT चार्जेस असतात, काही डॉक्टर भूलतज्ञ बोलतात, भूलतज्ञाचे चार्जेस असतात, नर्सिंग स्टाफचे चार्जेस असतात. ऑपरेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स वापरले जातात, जसं डायलिटिंग ड्रॉप्स आहे, फिनोकेन आहे, विस्को म्हणून युज केलं जातं, ग्लुटाई युज केली जाते. त्याचं पण कॉस्टिंग आणि ते कसं आहे, प्रत्येक पेशंटला वेगळं वापरावं लागतं. कॉमन वापरल्याने पेशंटला कॉम्प्लिकेशन म्हणजे क्रॉस इन्फेक्शन होऊ नये, त्याच्यामुळे 99.99% डॉक्टर सगळं चेंज करतात, त्याच्यामुळे त्याचं पण कॉस्टिंग त्याच्यात इन्क्लुडेड असतं. तर सर्वात महत्वाची माहिती, लेन्स सर्वांसाठी आवश्यक आहे आणि लेन्सची लाईफ ही पूर्ण आयुष्यभर असते. तुमच्या कुवतीनुसार, आर्थिक क्षमतेनुसार तुम्ही लेन्स टाकू शकता, पण तो लेन्स तुमच्यासाठी आवश्यकच आहे असं डॉक्टर साहेबांचं पण आहे. आणि ऑपरेशनचा संपूर्ण खर्च एकत्रित करून थोडी बहुत पोषक ऑपरेशनसाठी लागत असतात, परंतु ते जरुरी आहे, आवश्यक आहे. दुसरा माझा प्रश्न, सध्या 90% जी काही ट्रॅव्हलिंग आहे ते पूर्णपणे गाडीवरच होत असते, तर गाडीवरती डोळ्याला आपल्याला हवा लागते, डायरेक्ट कॉन्टॅक्ट उन्हाचा पण येतो, तर त्यासाठी कशी काळजी घ्यावी लागेल? जसं सर, जर तुम्ही 2 व्हीलरचा प्रवास तुमचा जास्त असेल तर तुम्ही 2 व्हीलर वरती हेल्मेट वापरलेलं, किंवा फेशियल शील्ड येतात ते वापरलेलं, किंवा तुम्ही अशा प्रकारचा गॉगल वापरा ज्याच्यामध्ये धूळ माती तुमच्या डोळ्यामध्ये जाणार नाही, अशी काळजी घेतली तर तुम्हाला चांगलं राहील. जर तुमचा ट्रॅव्हलिंग 4 व्हीलरचा असेल तर जे ड्रायव्हिंग साईडला काच असतं ते खाली करून नका चालू. एसीचं टेम्परेचर 24च्या खाली नका ठेवू, आणि एसीचे ब्लोअर्स आपल्या डोळ्याकडे न ठेवता आपल्या बॉडीकडे किंवा बॉडीपासून दुसरीकडे डायरेक्ट ठेवावे. फॅन स्पीड जेवढी गरजेची आहे तशी ठेवावी. आणि जेवढं होऊ शकेल डोळ्यांना हात लावणे, डोळा चोळणे, किंवा डोळ्यात पाणी मारणे, किंवा कचकच पाहिजे म्हणून डोळ्यांवरती काही घरेलू उपाय करणे, मध, रोज वॉटर किंवा तूप असे प्रकार करू नये, टाकू नये. जर शंका असेल तर रुटीन चेकअप करून घ्या. ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीने होत असतात. तर डॉक्टर मशाक सरांनी डोळ्यासंबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली आहे. सरांचं हॉस्पिटल हायटेकच्या साईडला सिग्मा हॉस्पिटल म्हणून आहे. डोळ्यासंबंधीच्या सर्व समस्या व त्याचं निराकरण सरांपाशी होईल. तुम्ही सरांना कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता. सरांचा नंबर देखील आहे आणि हॉस्पिटलची माहिती देखील डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर डोळ्यासंबंधीच्या संपूर्ण आजाराविषयी तुमची काही समस्या असेल तर तुम्ही सरांना येऊन भेटू शकता. सर नक्कीच मदत करतील आणि तुम्हाला एक वेगळा अनुभव ट्रीटमेंटचा सरांपाशी नक्कीच भेटेल. धन्यवाद.